नमस्कार. अ, मी तसा काही अकॅडमिक अभ्यासक किंवा हे नाहीये. पण चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. मराठी सिनेमामध्ये अ, आजपर्यंत मी आता सरांशी बोलत होतो, की मराठी से मराठी सिनेमात आजपर्यंत कधीच एका चौकटीच्या बाहेर कुठल्याच पद्धतीने विचार केला जात नाही. तर अशा सिनेमाच्या क्षेत्रात मी काम करतो जिथं मार्क्सवाद किंवा साहित्य, सौत्रांतिक हे या शब्दांचा कुठलाही मागमूस नसलेलं आमचं क्षेत्र. पण सिनेमा आता बदलतोय. मला असं वाटतं की लोकशाहीकरण आणि ती जी मक्तेदारी तुटणं आहे, ती डिजिटल डिजिटल गोष्टी आल्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यात पहिला धक्का कशाला लागला तर चित्रपट किंवा जी कला विशिष्ट एका वर्गाच्या हातात होती, जी जी कला एका विशिष्ट जातीच्या हातात होती, त्याच्यातून त्याच्यातून बाहेर पडून गावागावातली लोकं आपल्या गोष्टी सांगायला लागली. आणि त्या तितक्याच ताकदीनं जगभर जाता येऊ शकतं. हा आत्मविश्वास मला असं वाटतं, की या सगळ्या बदलाची एक अ, बदलाची सुरुवात मला असं वाटतं, की त्यातनं झालेली आहे. आणि ती जी हायरार्की होती, की आधी तुम्हाला सिनेमा सिनेमा बनवण्याचं स्वप्न सुद्धा पडणं एखाद्या माणसाला, एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या, निम्न मध्यमवर्गीय घरातल्या किंवा कनिष्ठ वर्गातल्या सुद्धा माणसाला सिनेमा बनवू आपण, असं स्वप्न कधीच पडत नव्हतं किंवा आपली आपली गोष्ट आपण या माध्यमातनं सांगू. सगळ्याच्या मुळाशी काय तर तुमचं जगणं तुम्हाला सांगायचंय. कला, साहित्य म्हणजे अ, अ, भालचंद्र नेमाडेंनी कोसलामधून काय केलं? त्यांनी त्यांचं जे जगणं होतं, 25व्या वर्षी खानदेशातनं पुण्यात आलेलं एका पोराचं जगणं त्यांनी एका कादंबरीतनं मांडलं. तसंच आपली स्वतःची गोष्ट, स्वतःच्या जगण्याची गोष्ट प्रत्येकाकडं म्हणजे असं म्हणतात, की प्रत्येकाकडे सांगण्यासारखं एक स्वतःचं पुस्तक आहे. तर ते पुस्तक सांगण्याचा आत्मविश्वास देणारी माणसं मला असं वाटतं, की जितकी जास्तीत जास्त जोडली जातील, त्यातनं मला असं वाटतं, की ही साखळी एका अर्थानं बांधली जाईल आणि या सगळ्या शोषणाच्या साखळ्या तुटत जातील. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की आज तुमचं म्हणणं ऐकणारी आपल्यासारख्या विचारांची माणसं विखुरली गेलेली असली तरीही एका 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 कुठल्यातरी अदृश्य धाग्यांनी ती लोकं एकत्र येतात. जसं की अशी छोटी-छोटी संमेलनं. हीच जाऊन हाच विचार, हीच 100 माणसं जाऊन पुढं आपल्या क्षेत्रात, आपल्या कार्य भागात काहीतरी काम करतात. आणि ती ऊर्जा, ती प्रेरणा मला असं वाटतं, की तीच जास्त हे होते. कारण आता आपण मराठी साहित्य संमेलन आणि येथे बघतो, की त्याच्यामध्ये लाखांचा, करोडोंचा खर्च होतो. पण त्याच्यात काय काय निघतं त्याच्यातनं? तर काहीच नाही. इव्हेंट होऊन जातो. त्यापेक्षा मला असं वाटतं, की अशी छोटी-छोटी समविचारांची ज्यांना आता खरं तर आपण आधी जी अ, काय प्रतिज्ञा हे केली, त्याच्यातच सगळा सार आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर काहीही बोलण्यासारखं उरत नाही. कारण त्या एका अतिशय सुस्पष्ट हेतूनी एकत्र आलेली माणसं इथं जमलेली आहेत. आणि त्यांना स्पष्टता आहे, की काय करायचंय नेमकं आपल्या क्षेत्रातनं आपल्याला काय साधायचंय. याचं भान असलेली माणसं मला असं वाटतं, की इथं आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्यात खरं तर खूप खूप जास्त म्हणजे आपल्यासारख्या विचारांच्या माणसांसोबत बोलत राहिलेले आपण काय करायचं याची स्पष्टता मला स्वतःलाच सिनेमामध्ये येत जाते. कारण आजपर्यंत आता मराठी सिनेमा बघता, हिंदी सिनेमा बघता म्हणजे या पुस्तकाचं नाव कला आणि साहित्यातील बेदखल सौंदर्यमूल्य. बेदखलच केली गेलेली सौंदर्यमूल्य. आजपर्यंत मराठी सिनेमामध्ये कधीच तुम्ही खानदेशातली कुठली गोष्ट बघितली? कुठलीच नाही. उत्तर महाराष्ट्र नाही. एक अख्खा भाषिक राज्य म्हणजे अभिजात भाषा मिळाली म्हणतो आपण, पण अख्ख्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या वर्गाचं चित्रणच नाही.
अख्ख्या आत्ता आत्ता कुठेतरी या 10 वर्षात जसं डिजिटल क्रांती आली, डिजिटल मला असं वाटतं की त्या सगळ्याला एक धक्का देणारी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्याकडे इग्नोर न कर म्हणजे करू नये असं मला वाटतं. कारण त्यांनी त्यांनी तो आत्मविश्वास दिला की गावागावातली लोक आपली गावागावातली पोरं आपल्या गोष्टी सांगायला लागले. जसं आता एक फिल्म गाजती सुपर मालेगाव का सुपरमॅन. मालेगावच्या सारख्या गावामध्ये लोकांनी राहून त्यांनी तिथल्याच गोष्टी सांगितल्या आणि त्या जगभर नेल्या. तर मला असं वाटतं की जिथं आपण असतो, मला वाटतं तीच गोष्ट खूप प्रामाणिकपणे आपण सांगत गेलो तर तीच जागतिक होणार. जगातलं सगळ्यात चांगलं साहित्य सगळं जे काय आहे ते त्यांनी त्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे चेकॉवसारख्या लेखकांनी त्यांचं लेखन रशियातलं जे काही तो जगत होता तिथलं त्या गोष्टी सांगितल्या. किंवा म्हणजे नेवाडींसारखाच लेखक की त्यांनी त्यांचं जगणं प्राध्यापिकी करताना आलेले अनुभव, त्यानंतर त्यांनी पुरातत्व ह्याच्यामध्ये जे काही शिक्षण घेतलं, त्यानंतर हे केलं, आपल्या मातीतली गोष्ट जगभर जाते. हा एकदा आत्मविश्वास आला की मला असं वाटतं की अशा संमेलनातला विचार जगभर पोहोचेल आणि त्याच्यातून एक प्रत्येकाला एक नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा जरी मिळाली, त्या ऊर्जेला मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं स्थान देतो. म्हणजे माझ्यासारख्या चित्रपट दिग्दर्शकाला ह्या गोष्टी कुठेतरी नकळतपणे पाजरत जातात की आपल्याला काय करायचं, आपल्याला सिनेमातनं कुठल्या गोष्टी सांगायच्या, कुणाचं रिप्रेझेंटेशन करायचं. सगळी गोष्ट ते सिनेमा रिप्रेझेंटेशनची गोष्ट आहे. रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रातिनिधिक. मी सगळ्या जगण्याचं हे नाही सांगू शकत, पण जगण्यातल्या एखाद्या अंश घेऊन मी त्या अंशामधनं लोकांच्या मला काय वाटतं जगाबद्दल याविषयी मी भाष्य करतो. मला जगाबद्दल असं वाटतं, जगात ही मूल्य असली नाही पाहिजे, कुटुंब संस्था अशी किंवा शोषणाची गावगाड्यातली रूपं कशी बदलतात, गावातनं शहरात आल्यानंतर शोषणाची हत्यारं काय काय आहेत. म्हणजे मी इथं एका लहान अकलूज नावाच्या गावात शिकलो. तिथून पुण्यात आल्यानंतर नाटक करावं असं वाटत होतं की थिएटर करावं, म्हणून मी SP कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं माझी भाषा चालत नाही. माझी तर आता त्यावेळेसची तरी एकदमच गावाकडची भाषा. अकलूज आमचं छोटंसं ग्रामपंचायतीचं गाव होतं. त्या गावात आल्यानंतर मग लक्षात आलं की भाषा पहिल्यांदा शोषणाचं सगळ्यात महत्वाचं भेदाचं हत्यार आहे असं मला वाटलं. आणि मग त्याच्यात मला असं वाटलं की सिनेमा जास्त लिबरेट करणारं माध्यम होतं, की सिनेमामध्ये मला कुणाचीच भाषिक मक्तेदारी चालत नव्हती. सिनेमा कॅमेरा घेतला, आपली गावाकडची पोरं घेतली आणि तुम्ही करून ते युट्यूबवर टाकलं, फिल्म फेस्टिवलला पाठवलं आणि ते डायरेक्टली जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात जायला लागलं, त्यावेळेला एक आत्मविश्वास आला की आता इथं असं भाषेचं काही हे राहिलेलं नाही. म्हणजे तुम्ही कुणाची एकच भाषा, त्याची भाषिक मक्तेदारी संपण्याचा तो मला असं वाटतं की काळ होता. आणि आज सुद्धा मराठी सिनेमात, हिंदी सिनेमात तीच लोक चांगलं काम करतात ज्यांनी आपल्या मातीतल्या गोष्टी सांगितल्या. नागराज मंजुळे असतील, भाऊराव कराडे असतील किंवा हिंदीमध्ये अनुराग कश्यप असतील. त्याच सिनेमा किंवा दक्षिणी सिनेमा आता त्यामुळे चालतं कारण तिथं सगळे लोक तिथल्या ग्रामीण भागातल्या स्वतःच्या मातीतल्या गोष्टी सांगतात आणि ज्यांचं पॉलिटिकल भान की पॉलिटिकल पोझिशनिंग ज्यांची क्लिअर आहे, तेच सिनेमे चालतात, ते सिनेमे जगभर जातात. तर या निमित्तानं ते भान अधिकाधिक माझ्यात यावं म्हणून मी स्वतःशीच निश्चय करतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल सर्व मान्यवरांचे, या संयोजन समितीचे मी आभार मानतो आणि औपचारिकरित्या हे उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद.